स्वतःमध्ये हिंमत नसल्यानं काँग्रेसनं त्यांच्या नेत्याकडून वदवून घेतलं. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. महादेव मुंडेंचं कुटुंबीय उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. भेटीत मुंडे कुटुंबीय त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मंत्र्यांचा क्लास. वादग्रस्त विधान कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, ही अखेरची संधी असं म्हणत सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दिली तंबी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. विधानसभेमध्ये रमी खेळल्यानंतरही कोकाटे राजीनामा देत नाहीत, याचा अर्थ अजित पवारांचा पक्षात काहीच चालत नाही. सरकारमध्ये ते शून्य झालेत. बच्चू कडूंचा हल्लाबोल. वाल्मिक कराडला पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहेत, तर सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवायला हवं होतं, अशी मागणी ग्रामस्थ करतायत. रोहित पवारांची माहिती. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आमदार रोहित पवार यांनी घेतली भेट. धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि ग्रामस्थांशी केली चर्चा. हत्या प्रकरणाची देखील माहिती घेतली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची खुर्ची शाबूत राहणार असल्याची माहिती. बेताल वक्तव्यामुळे सरकार गोत्यात येतंय, अजितदादांनी कोकाटेंना सुनावलं. पुन्हा अशी वक्तव्य करणार नाही, दिलगिरी व्यक्त करताना कोकाटेंनी दिली हमी. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर. तब्बल 285 जणांचा समावेश. अनेक नव्या चेहऱ्यांना ही संधी. ऑपरेशन महादेववरून दोन्ही शिवसेनांमध्ये ट्विटर वॉर. दहशतवाद्यांना मारून उपकार केले का, राजन विचारेंचा सवाल. तर हे वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान. नरेश म्हस्केंचा पलटवार. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.